नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या चॅनलवर एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स, ज्याला आपण मराठीतून चालू भूतकाळ असं म्हणतो, या काळामध्ये येस नो टाईप क्वेश्चन कसा करायचा, डब्ल्यू एच क्वेश्चन कसा करायचा आणि नेगेटिव्ह सेंटेन्स कशा प्रकारे करायचे याची माहिती घेणार आहोत. की जसं तुम्हाला माहितीच आहे की कोणताही कंटिन्युअस टेन्स म्हणजे टू बी या क्रियापदाची वेगवेगळी रूपे आणि त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं चौथंच रूप. तर हा काळ आपण या स्ट्रक्चरमध्ये याला बांधू शकतो. सुरुवातीला काय येणार या ठिकाणी सब्जेक्ट प्लस वॉज किंवा वेअर कर्त्यानुसार मुख्य क्रियापदाचं चौथं रूप किंवा आयएनजी रूप आणि शेवटी ऑब्जेक्ट येणार आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचे कर्ते घेऊन या काळामध्ये येस नो टाईप क्वेश्चन, डब्ल्यू एच क्वेश्चन किंवा नेगेटिव्ह सेंटेन्सेस कसे तयार करायचे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढं बघूया. चला तर मग पुढं वळूया. सेंटेन्स नंबर 1, आय वॉज कंप्लेनिंग अबाउट माय रेग्युलर पे. येस नो टाईप क्वेश्चन, वॉज आय कंप्लेनिंग अबाउट माय रेग्युलर पे. व्हॉट वॉज आय कंप्लेनिंग अबाउट? आय वॉज नॉट कंप्लेनिंग अबाउट माय रेग्युलर पे. आता या ठिकाणी वाक्याचा करता आय होता म्हणून आपण वॉज हे हेल्पिंग वर्ब घेतलं. आता या ठिकाणी आपण करता बदलूया. वी वेअर कंप्लेनिंग अबाउट आवर रेग्युलर पे. तर या ठिकाणी वाक्याचा करता आपण वी घेतला आणि वी घेतल्याबरोबर आपलं जे हेल्पिंग वर्ब आहे ते वेअर या ठिकाणी झालेलं आहे. येस नो टाईप क्वेश्चन, वेअर वी कंप्लेनिंग अबाउट आवर रेग्युलर पे. व्हॉट वर वी कंप्लेनिंग अबाउट? वी वर नॉट कंप्लेनिंग अबाउट आवर रेग्युलर पे. सेंटेन्स नंबर 3, you were complaining about your regular pay. Yes no type question, were you complaining about your regular pay? What were you complaining about? You were not complaining about your regular pay. या ठिकाणी तीन कर्त्यांचा वापर आपण केलेला आहे आणि तीनही कर्त्यामध्ये कर्त्यानुसार सहाय्यकारी क्रियापदेमध्ये कशा प्रकारे बदल झाला ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. वळूया आणखी काही पुढच्या कर्त्यांकडे. नेक्स्ट सेंटेन्स, यू या ठिकाणी सेकंड पर्सन प्युरल या अर्थाने. यू वेर कंप्लेनिंग अबाउट युअर रेग्युलर पे. वेर यू कंप्लेनिंग अबाउट युअर रेग्युलर पे. व्हॉट वेर यू कंप्लेनिंग अबाउट? यू वेर नॉट कंप्लेनिंग अबाउट युअर रेग्युलर पे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी थोडीशी जे टायपिंग करताना हा एक चुकीचा या ठिकाणी शब्द आलेला आहे. म्हणजे करता या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचं आहे, तर या ठिकाणी करता आपल्याला यू घ्यायचे आहे आणि हेल्पिंग वर्ब कोणतं घ्यायचं आहे, तर वेअर घ्यायचं आहे. ओके, सो सॉरी फॉर द मिस्टेक. ही वॉज कंप्लेनिंग अबाउट हिज रेग्युलर पे. वॉज ही कंप्लेनिंग अबाउट हिज रेग्युलर पे. व्हॉट वॉज ही कंप्लेनिंग अबाउट? He was not complaining about his regular pay. Next sentence, she was complaining about her regular pay. Was she complaining about her regular pay? What was she complaining about? She was not complaining about her regular pay. तर या पेजवरती आपण पहिल्यांदा वाक्याचा करता यू घेतला, त्याच्यानंतर करता ही बदलला, पुन्हा ही नंतर सी हे प्रोनाउन यूज केलं आणि कर्त्यानुसार कशा प्रकारे हेल्पिंग वर्ब बदलत गेलं हे आपण या ठिकाणी पाहिलं. पुढच्या स्लाइडमध्ये जाऊया आपण. आता या ठिकाणी वाक्याचा करता इट आलेला आहे. इट वॉज कंप्लेनिंग अबाउट इट्स रेग्युलर पे. वॉज इट कंप्लेनिंग अबाउट इट्स रेग्युलर पे? व्हॉट वॉज इट कंप्लेनिंग अबाउट? इट वॉज नॉट कंप्लेनिंग अबाउट इट्स रेग्युलर पे. नेक्स्ट, आता थर्ड पर्सन प्युरल प्रोनाउन दे नुसार क्रियापदा हेल्पिंग वर्बमध्ये काय बदल झाला, तर वॉजचं या ठिकाणी वेअर झालेलं आहे. दे वेर कंप्लेनिंग अबाउट देअर रेग्युलर पे. वेर दे कंप्लेनिंग अबाउट देअर रेग्युलर पे. व्हॉट वेर दे कंप्लेनिंग अबाउट? दे वेर नॉट कंप्लेनिंग अबाउट देअर रेग्युलर पे. आता पुन्हा या ठिकाणी गीता नावाचं नाउन यूज केलेलं जे की थर्ड पर्सन आहे. गीता वॉज कंप्लेनिंग अबाउट हर रेग्युलर पे. वॉज गीता कंप्लेनिंग अबाउट हर रेग्युलर पे?
What was Geeta complaining about? Geeta was not complaining about her regular pay. Next, Mohan was complaining about his regular pay. Was Mohan complaining about his regular pay? What was Mohan complaining about? Mohan was not complaining about his regular pay. या ठिकाणी पुन्हा आता अनेक वचनी नाम या ठिकाणी मी घेतलेलं आहे. स्टुडंट्स वर कंप्लेनिंग अबाउट देअर रेग्युलर पे. वेर स्टुडंट्स कंप्लेनिंग अबाउट देअर रेग्युलर पे. What were students complaining about? Students were not complaining about their regular pay. आता शेवटचे एक नाउन जे people असेल. People were complaining about their regular pay. Were people complaining about their regular pay? What were people complaining about? People were not complaining about their regular पे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या 3 स्लाइडच्या माध्यमातून आपण चालू भूतकाळामध्ये येस नो टाईप क्वेश्चन, WH क्वेश्चन आणि नेगेटिव्ह सेंटेन्स कसे करतात आणि कर्त्यानुसार सहाय्यकारी क्रियापदामध्ये होणारा बदल या ठिकाणी पाहिलेला आहे. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल.